थोड्याच वेळात वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तळस आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। काय सांगणार, आज भाजपचं शक्ती प्रदर्शन वर्ध्यात पाहायला मिळणार? गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या मतदारसंघात बूथ प्रमुख पासून काम करत आहे आणि आज या ठिकाणी माझ्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी येणार आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे सर्व आमदार खासदार अनिलजी बोंडे, आशिष देशमुखजी आणि आमचे विरोधी पक्षाचे आमच्या सहकारी पक्षाचे सर्व सहकारी आमच्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याकरता येणार आहे। आणि माझ्या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा इथून फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा हा उमेदवारी अर्ज भरण्याकरता येणार आहे। तिसऱ्यांदा तुम्ही लोकसभा निवडणूक लढताय, सलग 10 वर्ष खासदार वर्धा जिल्ह्याचे। एक तर त्याचा फायदा होतो की 10 वर्षाच्या कामावर तुम्हाला मतं मागता येतात, दुसरा तोटा असा आहे की अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो। तुम्हाला काय वाटतं? 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे मी या ठिकाणी काम केलं आणि त्याचंच मला या ठिकाणी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली। मी सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचणारा एक कार्यकर्ता म्हणून जनतेचं काम करत राहिलो। ज्या योजना केंद्र सरकारच्या आहे, मोदी सरकारने ज्या योजना दिल्या त्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी जास्तीत जास्त निधी आणून जे 60 वर्षात काँग्रेस पक्षाने केले नाही ते 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये केलं। त्यामुळे जनता माझ्या पाठीमागे आहे। मी दोन्ही वेळेचा रेकॉर्ड ब्रेक करून तिसऱ्यांदा निवडून येईल। राष्ट्रवादी विदर्भातली एकमेव जागा लढतीये ती तुमच्या विरोधातली, अमर काळे उमेदवार दिले। राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर शरद पवारची सुपडा साफ होणार आहे आणि शरद पवार साहेबांची पार्टी सुपडा साफ होणार आहे, कारण ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व जनतेचा विश्वास या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन लोमाटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।